संबंधितांवर नियमानुसार कारवाई होण्यासाठी 7 जानेवारी 2025 रोजी वंजारी समाजाच्या वतीने लोणार पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे। 4 जानेवारी रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणी शहरात सकाळी 10 वाजे दरम्यान मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाला संबोधित करताना मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अपशब्दांचा वापर केल्याने राज्यातील वंजारी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे जरांगे पाटील यांच्यावर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करण्यासाठी वंजारी समाजाच्या वतीने लोणार पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे। त्याचसोबत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना बीडमधील वंजारी समाजाला नोकऱ्या मिळतात, हळूहळू सगळे बीडमध्ये आले, त्यामुळे बीडमध्ये न्याय मिळणे शक्य नाही असे वक्तव्य करून सकल वंजारी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी ॲडव्होकेट शिवाजी सानप, शुभम सानप, पंढरी सांगळे, देविदास चाटे, घनश्याम तारे, विश्वास सोनुने, शुभम देसाई, शशिकांत डोळे यांच्यासह वंजारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार। आज लोणार पोलीस स्टेशन येथे दिनांक 4/1/2025 रोजी परभणी येथे स्वर्गीय श्री संतोष देशमुख यांच्या खुनाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मनोज जरांगे यांनी आदरणीय लोकनेते धनंजयजी मुंडे मंत्री तसेच वंजारी समाजाबद्दल अपशब्द वापरून त्या ठिकाणी मुंड्या फुंड्याला मी मानत नाही, तसेच घरात घुसून मारू अशा प्रकारच्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं त्या ठिकाणी वक्तव्य केलं। त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी हे निवेदन पोलीस स्टेशनला देण्यात येत आहे। त्या ठिकाणी सर्व समाज हे एकत्रितपणे चांगले नांदत असताना सामाजिक तेढ निर्माण करून